शेतकरी मित्रांनो, 7/12 मध्ये आपलं स्वागत आहे। मी कृषी सल्लागार SV धोते, नांदेड। बरेच शेतकरी म्हणतात फळबाग करणे किंवा इतर शेती करणे खूप अवघड असते किंवा शेतीमध्ये पूर्ण वेळ द्यावा लागतो। तर असं काही नाही मित्रांनो, आजकाल टेक्नॉलॉजी अशी आलेली आहे की आपण कुठे पण असलो तरी उत्तम प्रकारची शेती हे घरबसल्या पण करू शकतो। फक्त गरज आहे ती जिद्द आणि चिकाटी, परिश्रमाची आणि योग्य नियोजनाची, तसेच थोडाफार पैशाचा वापर आपल्याला करावा लागणार आहे। तर आज आपण नांदेड जिल्ह्यात या ठिकाणी फळबाग लागवड मार्गदर्शनासाठी आलेलो आहोत। तर बघा, या ठिकाणी आपण कॅनलला जमीन आहे, कॅनल लगत या जमिनीवर आपण फळबागाचं नियोजन देत आहोत। या शेतकऱ्यांच्या फळबाग नियोजनासाठी या ठिकाणी विहीर आहे, पाण्याचा स्रोत म्हणजे विहीर आहे, विहिरीला पाणी आहे आणि यासाठी लाईट असो किंवा नसो तर या ठिकाणी सोलारचं सिस्टम या ठिकाणी बसवलेलं आहे, म्हणजे 24 तास वीज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। आणि ही शेती आहे, या शेतीमध्ये आपल्याला फळबाग नियोजन करायचं आहे। तर या शेतीमध्ये आपण चारी बाजूने टिश्यू कल्चर सागवानची झाडं देणार आहोत, ज्याला आपण आज लागवड केल्यावर 10 फुटावर सागवान आणि 2 सागवानाच्या मध्ये नारळ देत आहोत चारी बाजूनी। आणि आतमध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या निवडीनुसार चिकू म्हणा, आंबा किंवा इतर फळपिकेची लागवड या ठिकाणी होणार आहे। तर या फळबागेला संरक्षण करण्यासाठी आज टिश्यू कल्चरचं सागवानचं झाड जर चारी बाजूने लावलो तर या फळबागेला फळधारणा सुरू जेव्हा होईल तेव्हा आपले सागवान झाडं मोठे होतात आणि त्या सागवानाला आपण डायरेक्ट तार मारू शकतो। यामुळे आपले फळं सुरुवात झाल्यावर आपल्याला डायरेक्ट 1 दिवसामध्ये आपल्याला तार कंपाऊंड करून फळबागेचं संरक्षण करता येतं। तर आता याचं पाण्याचं नियोजन कसं करता येईल? आपण घरी बसून पण पाण्याचं नियोजन ड्रीपद्वारे करू शकतो, ज्यासाठी आपल्याला विहिरीला या ठिकाणी सोलार बसवण्यात आलेला आहे। आणि हा सोलार आपण मोबाईलद्वारे घरबसल्या आपण हे सोलार सिस्टम मोटार पंप आपण चालू करून पूर्ण फळबागेला पाणी देऊ शकतो। तर आपल्या या ठिकाणी शेतकरी आहेत, त्याने आपल्याला ऑटोमॅटिक स्टार्ट करून दाखवतात। सर दाखवा आपण स्टार्ट करून शेतकऱ्यांना कशा प्रकारे आपण मोबाईलवरून घरून मोटर चालू बंद करू शकतो। सर्वप्रथम हे कंपनीचं ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये GPS आहे, स्टार्टरला सिम असते, GPS आहे, त्याला सर्व ऑटोमॅटिक सिस्टम जोडलेलं आहे। त्याबरोबरच हे त्या कंपनीचं ॲप्लिकेशन आहे, त्यामार्फत आपण इथं रजिस्ट्रेशन करावं लागलं अगोदर। त्यानंतर हे ओपन केलं तर इथं एक स्टार्ट आणि स्टॉप हे दोन्ही येतील। जर आपण कुठे जरी बाहेर असलो तर ते आपल्याला चालू करता येईल। तर आपण आता चालू करून बघूया। मोटर ही आपली चालू झालेली आहे, स्टार्ट झाली आहे। तर आपण पाणी बघू शकतो। हे पहा, हे स्टार्टर आहे सोलारवर, तरी म्हणजे 24 तास वीज असते नाहीची। तर या ठिकाणी आपण घर बसल्या अशा प्रकारे मोटर चालू करू शकतो। हे बघा, सोलारवर मोटर चालू झालेली आहे। अशा प्रकारे फळबागेला आपण ड्रीप करून आपल्या आवश्यकतेनुसार पाणी चालू आणि बंद करू शकतो। यामध्ये सर अजून काय काय सिस्टम आहे हे पाहू शकता। फुल पाणी आहे, जे आता फळबाग लागवड झालेली नाही तर जूनला लागवड होणार आहे, त्यामुळे हे पाणी विहिरीमध्ये सोडण्यात येत आहे। यामध्ये आपल्याला जर आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी जर आपण ठिबक लावलो तर ठिबक लावल्यावर जे आपल्याला जे कॅल्क्युलेशन करावं लागते, किती पाणी डिस्चार्ज झालं काय नाही, तर ते सर्व माहिती या डिव्हाइस रिपोर्ट या ठिकाणी आल्यावर आपल्याला ही सर्व माहिती भेटते। आणि या तारखेला किती वेळ आपली मोटर चालू होती, किती वेळ त्याचा वापर झाला, किती पाणी झालं, असं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी येईल। तर टोटल एनर्जी ह्या तारखेवाईज आपल्याला इथं माहिती भेटून जाते। या ठिकाणी टोटल एनर्जी आहे, टुडे एनर्जी एवढं वापर झालं आहे,
कुठे किती वेळ मोटर चालली, किती वॉटर डिस्चार्ज झाला आणि टोटल आतापर्यंत किती वॉटर डिस्चार्ज झाला या ठिकाणी कळून जाते. यावर तारीख आहे. आता आजची तारीख आहे 18. तर 18 तारखेला आपण आता मोटर चालू केली आहे. तर किती किलोवॅट एनर्जी आहे आणि किती वेळ चालली मोटर आणि टोटल डिस्चार्ज किती आहे ते आपल्याला या तारीख कळते. त्यामुळे आपल्याला काय होते, ठिबकला किती पाणी सोडावं काय नाही ते त्याबद्दल माहिती होते. तर सर, आपण सध्या कुठल्या फळबागेचं नियोजन करणार आहात? आपल्याला अगोदर जे शेती करत होतात त्याबद्दल आपल्याला काय वाटते? कशामुळे आपण हा निर्णय घेत आहात? थोडं शेतकऱ्यांना आपली माहिती करून द्यावी. कसं आहे, वेळोवेळी आपण मी शेतामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे कसं आहे, फळबाग लागवड केलं तर एक वेळेस फळबाग लागवड केली तर त्याला जास्तीत जास्त समजा मजुरी लागत नाही किंवा एकदाच आपल्याला नगदी उत्पन्न भेटू शकते. मग बाकी कसं आहे, सोयाबीन झालं, गहू झालं, याला 12 वर्षात यावं लागते. आता मजुरी मिळणे कठीण झालं. त्यामुळे मी फळबागाकडे वळण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मला या ठिकाणी चिकू आणि आंबा आपल्याला लावायचा आहे आणि साईडनं सागवान आणि नारळ याचं लागवड आपल्याला करायचं. त्याप्रमाणे नियोजन चालू आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे. हा सर, आता आपण शेतकऱ्यांना मोटर मोबाईलवरून बंद करून दाखवा. आपण बघू शकता तिकडे मोटर चालू आहे आणि इथं या ॲप्लिकेशननुसार आता इथं स्टॉप आहे. जर मी हे स्टॉप जर केलो तर मोटर ही काही वेळात बंद होईल. त्याच्यासाठी रेंज नेटवर्क आवश्यक आहे. नेटवर्कची आवश्यकता आहे. थोडंफार नेटवर्कची पण होती ही. तर यामध्ये कुठल्या कंपनीचं कार्ड असते? ह्यामध्ये कंपनीचं काय आहे, कंपनी 5 वर्षाची गॅरंटी, वॉरंटी किंवा चोरी गेलं काही गेलं तर त्यांचं इन्शुरन्स आहे. प्लस कार्ड वगैरे मेंटेनन्स पूर्ण 5 वर्षाचं त्यांचंच आहे. फक्त आपण त्यांना 5 वर्षाचा वापर करायचा असं कंपनीतर्फे आम्हाला सांगण्यात आलं आहे. तर यासाठी कुठलं अनुदान वगैरे आहे का सोलार पॅनल? मोटर बंद झाली आहे, बघू शकता आपण. या ठिकाणी बघा, मोटर बंद झालेली आहे, ऑफ झालेली आहे. तर हे सोलार कुठल्या कंपनीचं आहे? यासाठी शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान आहे याबद्दल थोडक्यात माहिती द्या. नाही, हे आहे आपण बसवलेलं आहे सोलार शक्ती कंपनीचं आहे, 3 HP आहे. त्यामुळे सरकारतर्फे आपल्याला 10% अनुदान आहे. म्हणजे 10% आपल्याला पैसे भरावे लागतील. 90% अनुदान आहे, प्लस 20% आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला भरावं लागेल. बरं सर, मग या सोलारला हे जाळी कशासाठी वापरण्यात आलेली आहे? नाही, ते इन्शुरन्स आहे. फक्त तुमचे जर मोडतोड इन्शुरन्स मध्ये येत नाही. चोरी गेलं काही तुम्ही पोलीस करून तुम्हाला तर ते भेटत नाही. त्यामुळे कसं माकडं वगैरे शेतामध्ये उड्या मारणं, वगैरे त्रास देणं किंवा याचं नुकसान होणं त्याला खूप छान प्रकारे नियोजन आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या सोलार पॅनलचं संरक्षणासाठी जाळी अशा प्रकारची करून घेणं गरजेचं आहे. यामुळे वानेरे सोलार पॅनलचं नुकसान करत नाही. धन्यवाद सर, आपण शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलात. अशा प्रकारचं नियोजन शेतकरी बांधवांनी आपण करू शकता. त्यामुळे शेती करणे ही आज खूप सोपी झालेली आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळून आपली शेती उत्पादन वाढवण्याचं त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा.